घरातलं थोरलं कुटुंब आता आपल्या सोबत आहे. सौ रेश्मा आणि रामचंद्र चव्हाण. नमस्कार. आयुष्यात अशी कुठली घटना घडलेली आठवते का हो की खूप धमाल झाली आणि ती लक्षात राहिली आमच्या दोघांच्याही? धमाल म्हणजे तशी लग्नाच्या अगोदर आम्ही सुरुवातीला बघायला गेलो होतो. नंतर 6 महिने काहीच आम्ही रिप्लाय देणं दिलं नव्हतं. आणि एके दिवशी अशीच सकाळीच आम्ही, माझा मित्र आणि मी घरी गेलो. तरी घरी यांच्या कोणीच नव्हतं. ही झोपलेले, सकाळचे 8 वाजलेले काहीतरी. बघायला गेलो. हा, म्हटलं बघूया तरी का, पुन्हा एकदा बघायची होती मला तिला. एकदा बघून झालं होतं? एकदा बघून झालं होतं असं. आणि परत किती महिन्यांनी गेला? 6 महिन्यानंतर. का बरं? म्हणजे दुसरीकडे कुठे काहीच 2-3 ठिकाणी मुली बघितल्या होत्या, पण ही माझ्या काकीला वगैरे आवडली होती सपोर्ट. 2-3 मुली बघून आवडली म्हणून परत तेच बघायला गेलो. नंतर मग दरवाजा ठोकवला आम्ही. हिला वाटलं असेल कोणतरी आलं असेल आजूबाजू. मग ही त्याच अवस्थेत दरवाजा उघडून बघायला आले आणि अवाक झाले. अरे बापरे. मग काय तुम्हाला बघितलं आवडले होते काय? आवडलेले, पण जरा उंच. कुठे उंच हो तुमची? तुम्हाला तर बरोबरच वाटते उंची का, बसलाय म्हणून? बसले. बर. कसेच स्वभावाने मिस्टर? स्वभावाने चांगले आहेत, पण त्यांना राग येतो जास्त. कुठल्या गोष्टीचा राग येतो? चिडचिड करतात. कशावरून? जरा थोडं काय खटकलं की झालं. अच्छा. का हो मिस्टर, काय चिडचिड होती तुमची यांच्यावर? काय नाही, तरी राग येतो त्यांना भरपूर. सांगितलेली गोष्ट वेळेवर नाही झाली तर थोडं होतं का यांच्याकडून असं, सांगितलेली गोष्ट वेळेवर नाही शक्य जास्त वेळ होत नाही तसं. तशी व्यवस्थित आहे, पण ते काहीतरी अशी चुका होतात. अच्छा. आणि आता तुम्ही छान बोललात, त्यानंतर एक मस्त फेरी खेळायची आहे. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवली आहेत, तुम्हाला माहिती आहेत कशी शोधायची आहेत. आतमध्ये बक्षीस आहेत, ती पण शोधायची आहेत. खेळूयात शोध मोहीम. थोरल्या जाऊबाईंसाठी पहिला क्लू आहे, तुमच्या मिस्टरांना रोज सगळ्यात जास्त लागणारा एक पदार्थ. वेळ सुरू होते आता. पटकन शोधा. मिळालं, सापडलं. बरोबर शोधलं. कुठे होतं? चहाच्या डब्यात. चहा खूप लागतो ना त्यांना? व्यसन नाही म्हटले मला, चहाचं व्यसन. छान शोधलं. पुढचं शोधा आता. तुमच्या लग्नातली एक आठवण. वेळ सुरू होते आता. वेळ कमी आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. वेळ आहे तुमच्याकडे आणि वेळ संपली. का असं? नाही सापडलं. मग 10 सेकंद व्हायला घालवायची अशी. कलश, तांब्या आहे ना, तो कलशाचा तांब्या, तो लग्नातला आहे. तिकडे ठेवलं होतं कार्ड. काय हरकत नाही. एक कार्ड तुम्ही व्यवस्थित शोधलं. याच्यामध्ये बघूयात वहिनींसाठी काय बक्षीस आहे. आणि वहिनींना मिळतंय प्रेशर कुकर. अभिनंदन. थँक्यू. घरातलं धाकटं कुटुंब आता आपल्यासोबत आहे. सौ माया आणि बाळकृष्ण चव्हाण. नमस्कार. पण तुमच्या आयुष्यात कुठला असा प्रसंग होता का फजिती झाली आणि ती लक्षात राहिली? फजिती झाली होती म्हणजे आम्ही गावी गेलो होतो गणपतीच्या वेळी. आणि आमच्या बरोबर आई आणि माझी 2 मुलं आणि मिसेस आणि मी. येते वेळी रत्नागिरीच्या दरम्यान गाडी आली आणि तिथे जवळजवळ 15 मिनिटं थांबते गाडी. मग तिथून आम्हाला म्हणजे मागच्या डब्यात असल्या कारणाने जरा पुढे जायचं होतं. पुढे जाते वेळी ते स्टॉल्स वगैरे होते ते मध्य ठिकाणी असे होते. आणि आम्ही पाणी आणण्यासाठी मी 2 मुलांना आणि मिसेसला घेऊन खाली उतरलो. आणि तिथून स्टॉल बरेच लांब होते. गेलो आणि तेवढ्यात परत लगेच ट्रेन सुटली आणि आम्हाला तो डबा परत पकडायचा होता. मध्ये ते ह्याचे डबे, एसीचे डबे वगैरे होते. ते सोडून पुढचे डबे पकडायचे होते. मग तेवढ्यात ट्रेन चालू झाली तर स्लो असते वेळी त्या डब्यापर्यंत पोहोचेपर्यंत गाडी थोडी फास्ट झाली. मग आम्हाला असं झालं आता की आम्ही खाली राहतो आणि आता आई वगैरे. मग त्याच वेळी मग काय आलं, दरवाजावर 2-3 माणसं होती. त्यांच्याजवळ मुलांना असं उचलून दिलं आणि हिला आतमध्ये असं धावत्या ट्रेनमध्ये चढवलं. आणि मला तर अक्षरशः त्यांनी खेचूनच घेतलं. या ट्रेन मध्ये असते, ट्रेन गेली असते, निघून चालली असते तुम्हाला? गेली असते तर मग आई एकटी होती, तिला काय समजलं नसतं. आई तुमच्याकडे होती या ट्रेन मध्ये असेल तर? नाही, ही गेम पोचली असती. कसा आहे स्वभाव यांचा? बडबड आहे? हिचं बडबड आहे थोडा आणि तसंच सगळ्यांना सांभाळून पण घेणारी आहे तशी. आणि यांचा स्वभाव कसा आहे? यांचा स्वभाव आहे म्हणजे शांत आहे, जास्त बोलणारे नाहीत. काहीतरी तसे म्हणजे काय जर राग आला ना तर मला बडबडतील, तुझं हे चुकतंय. बर. मी जर जास्त बोलणारी आहे, ते कमी बोलणार आहे. खूप छान तुम्ही बोललात. आणि आता एक मस्त राऊंड खेळायचा आहे. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवलेले. शोध मोहीम तुम्हाला करायची आहे. बक्षीस जिंका. खेळूयात आता शोध मोहीम. आणि आता धाकटे जाऊबाई खेळणार. तुमच्यासाठी पहिला क्लू आहे, तुमच्या मिस्टरांना आणि मुलाला जेवणात ही गोष्ट जास्त लागते. वेळ सुरू होते आता. 5, 4, 3, 2,
वेळ संपली. या. नाही सापडलं. तिखट जास्त लागतं ना त्यांना जेवणामध्ये. हो तिकट बघितलं. नाही नीट नाही बघितलं. नीट त्याच्या बघितलं. टोपणालाच ते झाकणालाच लावलेलं होतं ते. हा. चला पुढचं शोधा. तुमच्या गावची आठवण सांगणारा एक पदार्थ. वेळ सुरू होते आता. कोणता पदार्थ आहे जिथे गावची आठवण आहे? भेटली. क्या बात आहे. पटकन शोधलं. कुठे होतं? कोकम. कोकम. गावची आठवण. आणि आता बघूयात तुम्हाला काय बक्षीस मिळत आहे. पहिल्यांदा बक्षीस मिळत आहे बाउल सेट. अभिनंदन. आणि आता खेळामध्ये गंमत वाढवायची वेळ आहे. सासूबाई 10 बोनस मार्क आता तुमच्या हातात असणार. हे कार्ड दोघींपैकी एकीचं नाव याच्यामध्ये लिहू शकता तुम्ही. आणि आता आज या 10 मार्कांच्या हक्कदार कोण असणार हे मलाही माहिती नाहीये. हे फक्त सासूबाईंना माहितीये.